फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत चिकनची ग्रेव्ही हिरव्या वाटपामध्ये. सो त्यासाठी आपण हिरव्या वाटपासाठी घेतलं आहे कोथिंबीर, मिरच्या, लसूण. आता याचा आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेऊया. आणि चिकन चांगलं धुवून अर्धा किलो चिकन घेतलं आहे. वाटण वाटून झालेलं आहे. तर आता आपण घेतलं आहे कांदा, टोमॅटो कापून घेतले आणि हा तेल टाकलं राईचं. सो राईचं तेल टाकल्यावरती थोडंसं ते करपू द्यायचं, कारण त्याचा वास मग नंतर म्हणजे लागतो घशाला असं. सो आता ते राईचं तेल आपण तापवलं आहे थोडंसं, त्यात आपण कांदा टोमॅटो टाकून घेऊ. आपला कांदा टोमॅटो आता शिजून झाला आहे. त्यात आपण आता सुके मसाले टाकून, जसे 1 चम्मच हळद टाकली, 1 चम्मच गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट, कारण आपण हिरवा वाटप टाकणार आहे, त्यात आपण हिरवी मिरची टाकली. सो आता आपण याला तेल सुटेपर्यंत झाकून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले शिजू द्यायचे. आणि त्यानंतर हा हिरवा वाटण टाकून आता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता वेळ झाली, आपण ह्याच्यात आपली हिरवा वाटप टाकून घ्यायची आणि त्यालाही परत मग तेल सुटेपर्यंत थोडंसं 2 मिनटं, जास्त पण नाही. त्याला चांगलं असं सॉटे करून घ्यायचं. तर ह्यालाही जर आपण 2 मिनटं झाकून ठेवूया तेल सुटेपर्यंत. आता 5 मिनटं झाली आहे, तर आपण बघूया मसाल्याला पाणी सुटलं आहे की नाही, सॉरी तेल सुटलं आहे की नाही. तो चांगल्यापणे आता तेल सुटलेलं आहे आणि मसाला पण शिजला आहे चांगला. तर आता आपण यात टाकूया चिकन आणि तेही चांगलं मिक्स करून घेऊया या मसाल्यामध्ये. आणि नंतर थोडंसं पाणी घालून त्याला वाफेवरती ठेवूया, म्हणजे शिजायला ठेवूया थोडं. सॉरी, मला जास्त बोलता नाही येत मराठीमध्ये, म्हणजे मी कन्फ्यूज होऊन जाते आणि जेवण बनवताना तो होतेच होते. त्यात आपण थोडंसं पाणी घालूया आणि त्याला शिजायला. पाणी टाकून घेतलं आहे आता थोडंसं, पण आपण मेन इन्ग्रेडियंट्स टाकायला विसरलोच. हे तर राहूनच गेलं माझ्याकडनं. हे चवीनुसार मीठ टाकूया आणि आता याला शिजायला ठेवूया. झाकण ठेवून 5-10 मिनटं शिजायला ठेवू.